आज महात्मा फुले पुतले के सामने वंचित बहुजन युवा आघाड़ी और वंचित बहुजन आघाड़ी नांदेड़ शहर के तरफ से पंत प्रधान नरेंद्र मोदी और अमर साबले पूर्व लोकसभा सांसद के फोटो खिलाफ जुत्ते मारो जन आंदोलन किया गया। इस नरेंद्र मोदी के F-16 फाइल के नाम से जुड़े होना और गैस और पेट्रोल बढ़ती महंगाई के खिलाफ बढ़ता आक्रोश और पूर्व लोकसभा सांसद अमर साबले ने बाला साहेब तथा प्रकाश अंबेडकर आपत्तिजनक किए गए भाषा के लिए आंदोलन किया गया। इस आंदोलन में वंचित बहुजन आघाड़ी के युवा नेता एडवोकेट अविनाश भोसीकर, महानगर निगम के काउंसलर राहुल सोनसले, युवा आघाड़ी के आकाश जोंधले और डॉक्टर एस वाठोरे और हजारों कार्यकर्ता और समर्थक शामिल थे। देखिए राहुल सरपाते की रिपोर्ट। युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी निदर्शने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे की त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी त्वरित राजीनामा द्यावा। F-16 फाईल प्रकरणात त्यांचं नाव आलेलं आहे। त्याचबरोबर अमर साबळे नावाचा एक कुठला तरी भाजप RSS पाळलेला एक व्यक्ती ज्याची पात्रता नसताना सर्वश्री बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत आणि म्हणून या सगळ्या विरोधामध्ये त्याचबरोबर आता जे काही देशावर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी महागाई लादलेली आहे, एकीकडे सांगितलं जातं सिलेंडर सगळी व्यवस्था आहे, पेट्रोलची सगळी व्यवस्था आहे, तर त्याच्यामुळं आज बघितलं तर आज प्रचंड प्रमाणात सिलेंडर मिळत नाहीये, पेट्रोल डिझेलची त्या ठिकाणी मारामारी चालू आहे आणि म्हणून देशावर महागाई लादणाऱ्या नरेंद्र मोदींनी त्वरित राजीनामा द्यावा। आजच्या दिन आणण्याच्या नावाखाली देशाला बर्बाद करून टाकलेले, अमेरिकेचा गुलाम केलेला आहे, त्या ठिकाणी सगळे घुसणे देऊन रोज अमेरिकेला मुजरा करणारा हा नरेंद्र मोदी यांनी त्वरित त्या ठिकाणी खुर्चीवरून खाली उतरलं पाहिजे अशी सध्या बाळासाहेब आंबेडकरांची मागणी आहे आणि त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहोत। पंतप्रधान यांच्या एकाच स्कीममुळे आज सगळ्या जनतेला महागाईचा मार केलाच आहे, याबद्दल काय बोलणार? त्यांनी एका नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपच्या सगळ्या काही टोळीच्या चुकामुळे आज देश गुलाम बनलेला आहे। पहिले इंग्रजांचा गुलाम होता, आता अमेरिकेचा बनलेला आहे। त्याच्यामुळे त्वरित या लोकांना सत्तेपासून खाली खेचणं हाच सगळ्यात देशाला जर खरं वाचवायचं असेल तर यांना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे। अमर साबळे जे आहे ते काय कोणता नेता दिसा नाही, त्याला देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भाजप सरकार या सगळ्यांनी मिळून त्याला बाळासाहेब आंबेडकरांवर वक्तव्य करायला लावलेलं आहे आणि ते काही मोठं नाही। तरी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच आहे जी भाजपला टक्कर देऊ शकते आणि हुकुमशाहीला आणि मनुवादाच्या उरावर बसू शकते आणि सगळ्याला न्याय देऊ शकते, फक्त बाळासाहेब आंबेडकरच। आणि जे अमर साबळेनं जे वक्तव्य केलेलं आहे त्याची लायकी नाही की बाळासाहेब आंबेडकरांवर ते असं बोलेल म्हणून। त्याला नांदेडमध्ये येऊ द्या, अमर साबळेमध्ये जर हिंमत असेल तर नांदेडमध्ये येऊन दाखव, मग आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलनं त्याला प्रति उत्तर देऊ। त्याला जे बाळासाहेबांबद्दल बोललाय त्याला त्याची हे दाखवून देऊ आपण। आणि जी F-16 फाईल आहे त्याच्यामध्ये जे प्रूफ आलेलं आहे ते काय वंचित बहुजन आघाडीनं प्रूफ शोधलेलं नाही, ते अमेरिकेच्या न्यायालयानं शोधून काढलेलं प्रूफ आहे आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आहेत, मोठे मोठे पंतप्रधान, ते काय म्हणतात सगळेच आहेत त्याच्यामध्ये आणि ते बाळासाहेबांना शोधून काढलेलं आहे। आणि हे लोक म्हणतात बाळासाहेबांनी जे बोललेलं आहे ते बरोबर नाही, पण बाळासाहेबांचं प्रूफ आहे म्हणून बाळासाहेब बोललेत आणि ते बरोबर आहे। तरी आम्हाला फक्त थोडे दिवसच लागतील ते प्रूफ जनतेसमोर आणायला आणि थोड्या दिवसातच नरेंद्र वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व टीम या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमर साबळे या अमर साबळे नालायकांनी आणि मोदी या नाच्यांनी या देशाला वाटोळे केलेलं आहे, या देशावरती नाचक्की केलेली आहे। त्यामुळे या देशाला वर काढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आणि अशा अमर साबळे आणि नरेंद्र मोदी सारख्या नाच्या आणि जो आज अमर साबळेची अशी परिस्थिती आहे की या पद्धतीने पाळीव प्राणी असतो कुत्रा, त्या कुत्र्याप्रमाणे ते भुकतो आणि त्या भुकलेल्या कुत्र्याला या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर असा निषेध केलेला आहे।
देशाच्या पत्तात राहायचा स्थितीमुळे देशाची जनता आज देशघडी लागली त्याबद्दल काय बोलणार? नाही, एक चूक नाही. या देशाची फार मोठी ज्या स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी वंदनीय मानलं होतं, त्या स्त्रीची त्या ठिकाणी, त्या मुलींची तिथे या ठिकाणी आबरू घेणाऱ्या लोकांनी हे नरेंद्र मोदी काही दिवस त्याची मुद्रा मोदी होता आणि नाश्या मोदी झालेला आहे. या देशाला विकण्याच्या मागे लागले. या देशातले सर्व खाजगीकरण केले, ट्रेन गेलेली आहे. या देशाच्या प्रत्येक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि या नाश्या मोदीला या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करतो. त्याने राजीनामा द्यावा अशी आमच्या नेत्याची मागणी आहे.